निलेश घायवळच्या पत्त्यावर 4 ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आणि घायवळचा पासपोर्ट झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। पासपोर्टवर शिक्षणाची सुद्धा खोटी माहिती लिहिण्यात आलेली आहे। कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा आता हा बोगस पासपोर्ट झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। पासपोर्टवर शिक्षणाची सुद्धा खोटी माहिती दिलेली आहे आणि या पत्त्यावर 4 ठिकाणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। घायवळ स्वतः एमकॉम असताना पासपोर्टवर मात्र 8वी पास असल्याची त्याने माहिती नोंदवली आहे। कोथरूड पोलीस आता घायवळ विरोधात बोगस पासपोर्ट प्रकरणामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। चंद्रकांत, निलेश घायवळच्या पासपोर्ट संदर्भात एक महत्त्वाचं तपशील पुढे येतात। एक तर 4 ठिकाणांचा पत्ता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शिक्षणासंदर्भात सुद्धा खोटी माहिती दिली आहे। आता बोगस पासपोर्ट संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं कळते, काय तपशील आहेत? हो, मी घायवळनं फक्त पोलिसांना नाही त्या पासपोर्ट ऑफिसला फसवलं, पण त्याच्यात नक्की कोणाच तरी, कारण 2019 साली त्यांनी हा पासपोर्ट काढलेला आहे 12व्या महिन्यात आणि अवघ्या 2-4 दिवसात पासपोर्ट मिळालेला आहे। मग त्यावेळेस त्याला शिफारस कोणाची आहे? कारण त्या काळात नियम असा होता, जर तुम्हाला तत्काळ मधनं पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला क्लास 1 अधिकाऱ्याची शिफारस पत्र असावं लागतं। ती शिफारस कोणी त्याला दिली होती ते जर समोर आलं तर या मागचं नेमकं मास्टर माइंड कोण आहे लगेच लक्षात येईल। आणि आणखीन एक सूत्रांची माहिती की त्यांनी जे आधार कार्ड जोडले या पासपोर्टसाठी, पत्ता तर बोगस आहेच आहे, पण ते आधार कार्डही बोगस। नगर हे असं मानलं जातं की हे बोगस आधार कार्ड बनवण्याचं सेंटर आहे, बदनाम आहे त्यासाठी। तिथूनच त्याने ते बोगस आडनाव मधलं घायवळचं ज केलं, फक्त घायवळ केलं आणि हे बोगस आधार कार्ड काढलं त्याचा फोटो लावून आणि त्याच्यावरती त्या आधारे त्यांनी हा पासपोर्ट मिळवलाय, जेणेकरून त्याचे बहुतांश गुन्हे पुणे भागातील आणि नगर मधनं त्यासाठी तो पासपोर्ट तत्काळ मधून काढला। पोलिसांचा ज्यावेळेस रिपोर्ट गेला त्याच्यावर निगेटिव्ह आढळून आले नाही, कारण तो पत्ताच नाहीये। 4 घटनांचा मिळून पत्ता दाखवलाय, म्हणजे सगळं फसवलंय त्यानं। आता कोण त्याला पाठीशी घालते समोर येईल तपासात। ठीक, चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।